श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांचा सकाळी भारतात आगमन झालं. त्यांच्या या दौऱ्यात जोहान्सबर्ग इथं झालेली ब्रिक्स शिखर परिषद, त्यामधले निर्णय आणि या परिषदेची वैशिष्ट्य तसंच ब्रिक्स परिषदेनंतर प्रधानमंत्री मोदी यांनी ग्रीस राष्ट्राला दिलेली भेट आणि दोन्ही राष्ट्रांसाठी या भेटीचं असलेलं महत्त्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, जगात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्था म्हणून भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांकडे पाहिलं जातं. या पाचही सदस्य राष्ट्रांच्या ब्रिक्स संघटनेची शिखर परिषद 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथे झाली. या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. कोरोना संकटानंतर म्हणजेच वर्ष 2019 नंतर ब्रिक्स राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेली आणि रशिया युक्रेन यांच्यातल्या युद्धानंतरची ही पहिलीच बैठक असल्यानं या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. ब्रिक्स शिखर परिषदेत चर्चिले गेलेले विविध मुद्दे, संमत झालेले निर्णय आणि भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया. जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स या संघटनेची जी 15वी बैठक पार पडली, या बैठकीकडे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष लागून होतं. कारण पहिल्यांदाच 2019 नंतर ब्रिक्स ही जी संघटना आहे त्याचे जे राष्ट्रप्रमुख आहेत हे पहिल्यांदाच ऑफलाईन किंवा फिजिकल पद्धतीने भेटणार होते. 2019 ते 2023 यापर्यंत ब्रिक्सच्या ज्या बैठका झाल्या ह्या प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने झालेल्या होत्या. त्यामुळे कोरोना नंतरची ही पहिली बैठक होती. दुसरं असं आहे की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरची ही देखील पहिलीच बैठक होती. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन याला उपस्थित राहणार का या संदर्भामध्ये देखील साशंकता होती. आणि भारताच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर भारतासाठी देखील या बैठकीचं महत्व अनेक दृष्टिकोनातनं होतं. एकतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये G20ची जी राष्ट्रप्रमुखांची बैठक आहे ती भारतामध्ये होती आहे. त्यासाठी G20चे सर्व राष्ट्रप्रमुख हे भारताच्या भेटीवरती येणार आहेत. त्यामध्ये शी जिनपिंग येणार का यावरती देखील साशंकता होती. जे ह्या ब्रिक्सच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने ठरणार होतं. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार होती आणि त्या दृष्टिकोनातनं पुढची दिशा देखील जो तणाव आहे सीमेवरचा तो कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढायचा याची देखील दिशा निर्धारित केली जाणार होती. तर भारतासाठी देखील ही अत्यंत महत्वाची अशा स्वरूपाची बैठक होती. या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2 विषय हे चर्चेला येणार होते. त्यातला पहिला जो विषय होता तो म्हणजे ब्रिक्स या संघटनेचा विस्तार. ब्रिक्स या संघटनेमध्ये रशिया, चीन, भारत हे 3 प्रमुख देश आहेत. त्याप्रमाणे ब्राझील आणि साऊथ आफ्रिका असे एकूण 5 देशांचा समावेश या संघटनेमध्ये होतो. परंतु त्याचा आता विस्तार केला जावा अशी मागणी प्रामुख्याने रशिया आणि चीनकडनं केली जात होती आणि त्यामध्ये इतर 6 सदस्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश केला जावा म्हणून मागणी ही प्रामुख्याने होत होती. त्या दृष्टिकोनातून या बाबतीमध्ये भारताचा उघडपणे या गोष्टीला समर्थन नव्हतं विस्ताराला. याचं कारण असं होतं की भारताने अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती की पहिले विस्तारचा क्रायटेरिया काय आहे तो आपण क्रायटेरिया पहिले निर्धारित करणं गरजेचं आहे. विस्तार करण्यासाठी सदस्य देश जे आपण घेणार आहोत त्याच्यासाठी क्वालिफाईंग कंडिशन्स काय ठेवायच्या हे देखील आपण निर्धारित करणं गरजेचं आहे आणि काही किमान गोष्टींवरती सहमती ही ब्रिक्सच्या 5 सदस्यांमध्ये व्हायला हवी अशा स्वरूपाची भारताची भूमिका होती. परंतु भारताने आपली ही भूमिका या परिषदेमध्ये बदलल्यासारखं दिसून आलेलं आहे आणि या परिषदेमध्ये 6 नवीन सदस्यांना ब्रिक्समध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये इराण, सौदी अरेबिया, इजिप्त यासारख्या देशांचा समावेश येतो. UAEचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे आणि जानेवारी 2024 पासून यांचं सदस्यत्व हे ब्रिक्समध्ये मानलं जाईल. म्हणजे एकूण 6 आणि 5 असे एकूण 11 सदस्य हे ब्रिक्सच्या आता इथून पुढे होणार आहेत. दुसरा जो अजेंडा होता तो प्रामुख्याने जो होता तो म्हणजे ब्रिक्सची एखादी काही सामायिक चलन हे विकसित केलं जावं का किंवा स्थानिक चलनामध्ये व्यापार हा कसा वाढवता येईल सदस्य देशांमध्ये त्या दृष्टिकोनातनं होतं. भारताचं प्रामुख्याने सामायिक चलन विकसित करण्याच्या संदर्भामध्ये भारताच्या काही मागण्या होत्या परंतु स्थानिक चलनामध्ये व्यापार व्हावा ही भारताची पहिल्यापासून मागणी होती आणि ते आता चांगलं झालं. विशेष म्हणजे ब्रिक्समध्ये आता जे नवीन सदस्य समाविष्ट झालेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने सौदी अरेबिया सारखा देश असेल, इराण सारखा देश असेल, UAE आहे, यांकडनं भारत हा तेल आयात करतो. त्यामुळे भारताचा हा जो तेलाचा व्यापार आहे हा प्रामुख्याने डॉलरमध्ये होतो. पण आता ज्या वेळेला हे सदस्य आलेले त्यावेळेला जर स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्यासाठी चालना दिली गेली तर भारत रुपयामध्ये देखील हा व्यापार, तेलाचा व्यापार करू शकतो जो भारताच्या दृष्टिकोनातून फायद्याचा राहील. त्यामुळे या निर्णयाकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
आहे. त्यामुळे हे दोन अत्यंत महत्वाचे निर्णय या परिषदेमध्ये घेतले जाणार होते. विशेष म्हणजे आता जो प्रामुख्याने वैचारिक पातळीवरचा एक संघर्ष जो ब्रिक्सच्या व्यासपीठावरनं चाललेला आहे तो म्हणजे प्रामुख्याने ही चीन आणि भारताची या संदर्भातली भूमिका आहे. चीनला ब्रिक्सला एक अशा पद्धतीची यंत्रणा म्हणून पुढे आणायचं आहे की जी अँटी वेस्टर्न अशा स्वरूपाने असेल आणि जी एक चीन केंद्रित विश्वरचना निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये ब्रिक्स एक महत्वाची भूमिका पार पाडेल. मात्र भारताची भूमिका ही समतोल साधणारी आहे. ब्रिक्स सारख्या संघटनेने कोणत्याही विचाराचा आधार घेऊन किंवा कोणत्या गटाच्या विरोधात जावं अशी भारताची भूमिका नाहीये. तर भारताचं म्हणणं असं आहे की मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरमध्ये, ज्याला आपण बहुध्रुवी विश्वरचना असं म्हणतो, यामध्ये ब्रिक्सने महत्वाची भूमिका पार पाडावी. भारताची भूमिका ही नेहमी समतोलकाची राहिलेली आहे आणि आता भारताचं महत्व ब्रिक्समध्ये देखील फार वाढलंय. कारण रशिया आर्थिक निर्बंधामुळे कमकुवत बनलेला आहे. चीनची आर्थिक पडझड मोठ्या प्रमाणावरती चाललेली आहे आणि ब्रिक्समध्ये भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याचं जीडीपी ग्रोथ रेट हा 6% क्रॉस आहे. भारताची निर्यात मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्यामुळे एकूणच भारताला ब्रिक्सचा व्यापारी दृष्टिकोनातून देखील येत्या काळामध्ये अत्यंत महत्वाचा फायदा हा होणार आहे. त्या दृष्टिकोनातनं आणि भारतामध्ये सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये G20ची बैठक होणार आहे त्याची पार्श्वभूमी म्हणून या ब्रिक्सच्या बैठकीकडे पाहिलं जाईल. एकूणच भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासाठी आणि पंतप्रधान मोदींसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना हा अत्यंत महत्वपूर्ण आणि त्यांना सातत्याने बिझी किंवा व्यस्त ठेवणारा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मागच्याच आठवड्यामध्ये शांघाय सहकार्य संघटनेची बैठक झाली, ज्याचं अध्यक्षपद भारताकडे होतं. आता ब्रिक्सची बैठक झाली आणि पुढच्या महिन्यामध्ये G20ची बैठक आहे आणि तिघांमध्ये देखील भारताची भूमिका ही अत्यंत प्रभावी राहणार आहे. त्यामुळे भारताच्या एकूणच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला व्यस्त ठेवणारा 2 महिने आहेत असं म्हणून या ब्रिक्सच्या परिषदेकडे आपल्याला पाहतो. श्रोते हो, जोहान्सबर्ग इथल्या ब्रिक्स संघटनेच्या परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ग्रीस या देशाचा दौरा केला. महत्वाचं म्हणजे 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी ग्रीस राष्ट्राला दिलेली ही पहिली भेट ठरली आहे. या अगोदर भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 1983 साली ग्रीसला भेट दिली होती, तर ग्रीसच्या प्रधानमंत्र्यांनी 2008 साली भारताचा दौरा केला होता. आपल्या ग्रीस राष्ट्राच्या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटकिस यांची भेट घेतली. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यास प्रोत्साहन देण्यात आल्याचं समजतं. याविषयी पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अक्षय रानडे अधिक माहिती देत आहेत. नुकतंच दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिक्स शिखर परिषद पूर्ण झाली. पंतप्रधान मोदी त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. एकंदरच सद्य परिस्थिती आपण बघितली म्हणजे रशिया युक्रेन संघर्ष असू दे किंवा एकंदरच जागतिक स्तरावरती होणारा शक्ती समतोलामधला बदल असू दे, त्या पार्श्वभूमीत जर का बघितली तर ही ब्रिक्स परिषद अतिशय महत्वाची होती. अर्थात आर्थिक, सामरिक आणि इतर संबंधांसाठी तर उपयोगाची ती होतीच आणि त्या प्रकारचे निर्णय देखील ब्रिक्स शिखर परिषदेत झाले. पण महत्वाचं जर का आपल्याला सांगायचं झालं तर 2 निर्णय अतिशय महत्वाचे आहेत. एक म्हणजे ब्रिक्समध्ये आता इतर 6 आणखीन राष्ट्र पुढच्या वर्षीपासून याच्यात सहभागी होणार आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून देखील ते उपयोगीचं ठरणार आहे कारण एकंदर त्या संस्थेची व्याप्ती ही आता वाढते आहे. ब्रिक्सचं रचना जी पाश्चिमात्य राष्ट्रांचा प्रभाव, आर्थिक आणि एकंदरच राजकीय व्यवस्थेवर होणारा प्रभाव याला कुठेतरी प्रत्युत्तर देण्यासाठी या ब्रिक्सचं निर्माण झालेलं होतं आणि आता त्याचं विस्तार त्याचा वाढत असल्यामुळे निश्चित हा भारताला देखील महत्वाचा असणार आहे कारण भारत आज त्यातलं एक महत्वाचं राष्ट्र आहे. चीन नंतर भारतालाच त्या ठिकाणी बघण्यात येतं. पंतप्रधान मोदींचं एक वाक्य, एक अतिशय महत्वाचं वाक्य होतं. ते म्हणाले होते की अशा प्रकारचा विस्तार जेव्हा होतोय तो एक बहुध्रुवीयता म्हणजे मल्टीपोलॅरिटी जगाची दर्शवतो आहे आणि हा विस्तार त्या मल्टीपोलॅरिटीला अजून सबळ करेल. याचाच अर्थ भारत कुठेतरी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारताला एक महत्वाचा पोल म्हणून प्रस्थापित करू इच्छितो आणि कुठेतरी ते चीनला देखील एक प्रकारचं उत्तर होतं ज्याचं वर्चस्व हे सध्या नव शीतयुद्धामध्ये परिवर्तित होत आहे की काय, अशा प्रकारची चर्चा होत असताना पंतप्रधानांचं हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर ग्रीससाठी पंतप्रधान मोदी ग्रीसला देखील गेले. तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या बोलवण्यावरून पंतप्रधान ग्रीसला गेले. ही देखील तितकीच महत्वाची व्हिजिट आहे. त्याचं कारण म्हणजे की जेव्हा कुठलाही राष्ट्रप्रमुख या पंतप्रधान एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर जातात ते एक प्रकारचं द्योतक असतं की त्या 2 राष्ट्रांमधले संबंध हे आता बऱ्यापैकी विकसित झालेले आहेत आणि पंतप्रधान मोदी हे 40 वर्षात पहिले पंतप्रधान आहेत जे ग्रीसमध्ये जात आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी 40 वर्षापूर्वी ग्रीसच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी आज 40 वर्षानंतर पहिल्यांदा ग्रीसमध्ये जात आहेत. हे
दर्शवतंय की ग्रीस ह्या राष्ट्र आता भारताच्या एकंदर सामरिक व्यूहरचनेत महत्वाचं येत्या काळात असणार आहे. त्याचं कारण 2-3 महत्वाची कारण आहेत. एक तर निश्चितच आपण जर का बघितलं की रशिया युक्रेन संघर्षामुळे एकंदर आर्थिक तणाव हा विविध राष्ट्रांना जाणवतो आहे आणि म्हणूनच आपले हितसंबंध याला डायव्हर्सिफाय किती करता येईल अशा प्रयत्नात प्रत्येक राष्ट्र आहेत. युरोप अतिशय महत्वाचा खंड त्या ठिकाणी आहे आणि भारत आता ग्रीसच्या मार्फत त्या आपले हितसंबंध त्या भागात कुठेतरी डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्याला लक्षात येईल. गेल्या काही वर्षात ग्रीस बरोबरचे आपले संबंध विकसित होताना आपल्याला दिसतात. 2020 मध्ये आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अग्रीमेंट दोघांमध्ये झाली, ज्या अंतर्गत सामरिक असू देत, आर्थिक असू देत किंवा सुरक्षा संबंधांना कुठेतरी भर देण्याचा प्रयत्न केला. ग्रीस हा जे राष्ट्र आहे ज्याला आपण मेडिटेरेनियन भागात हे राष्ट्र आहे, या राष्ट्राचं त्या जागे देखील त्या रिजन बद्दल देखील अतिशय महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षात चीन आपलं सामरिक आणि सुरक्षा वर्चस्व त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो कुठेतरी भारताच्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक बघितला जातो आणि त्याला कुठेतरी प्रत्युत्तर देण्यासाठी त्या भागात आपलं वर्चस्व असावं आणि त्या दृष्टिकोनातून देखील ग्रीसचा हा दौरा भारताला पुढे अतिशय महत्वाचा असणार आहे. ह्यात आपण तिथे एजियन सी बघितलं, ज्याला गेटवे ऑफ युरोप देखील म्हणण्यात येतं. त्याचा देखील सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा भाग तो आहे आणि त्याचा उपयोग करून आपले एकंदर युरोपमधील आर्थिक गणित आणखीन सुधारता येतील का अशा प्रयत्नात देखील भारत असेल आणि ह्या बैठकीमध्ये देखील त्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल झाली असेल याबद्दल शंका नाही. 2021 मध्ये जयशंकर देखील स्वतः ग्रीसला गेले होते आणि त्यांनी आढावा घेतला होता या द्विपक्षीय संबंधांचा आणि त्यानंतर ही पंतप्रधानांची व्हिजिट ही अतिशय मोलाची. हे दाखवतं की हळू का होईना पण भारत आणि ग्रीस यांचे संबंध आता मोठ्या दिशेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतात. आणखीन एक महत्वाचा कंगोरा ग्रीस संदर्भातला आपल्याला लक्षात येतो की गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल तर ग्रीस हे सातत्याने भारताच्या दिशेने भूमिका घेत आलेला आहे. मग तो आंतरराष्ट्रीय आतंकवाद असू दे, पाकिस्तानकडून होणारा भारताला आतंकवादाचा त्रास असू देत किंवा काश्मीरचा मुद्दा असू देत, या सगळ्या विषयांवरती ग्रीसने भारताचं समर्थन केलेलं आहे. हे एक कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारतासाठी महत्वाचं आहे, कारण अझरबैजान, टर्की आणि पाकिस्तान ह्यांचं त्रिकूट हे कुठेतरी भारताला इरिटंट म्हणून काम करत आलेले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत, ग्रीस आणि अर्मेनिया या तिघांचं एक प्रकारचं इक्वेशन तयार करण्याचा प्रयत्न देखील भारत काही वर्षापासून करतो आहे आणि त्याला देखील ही जी काही व्हिजिट आहे ती अतिशय महत्वाची असेल. दोघांमध्ये आर्थिक संबंध विकसित होतच आहेत, पण आता ब्रेक्झिट नंतर जसं जो नवीन युरोपची संरचना आहे त्याच्यामध्ये आपले आर्थिक संबंध आणखीन कसे पुढे नेता येतील याच्यासाठी देखील ग्रीस महत्वाचं आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंट युरोप बरोबर भारत करू इच्छितो आणि त्याच्यामध्ये पण ग्रीस ही महत्वाची भूमिका पुढे बजावेल याची देखील भारताला अपेक्षा आहे. म्हणून ह्या पार्श्वभूमीवर आर्थिक, सामरिक आणि सुरक्षा संबंधांना आपण जर विचार केला तर पंतप्रधानांची ग्रीसचा हा जो दौरा होता हा अतिशय महत्वाचा असेल. पुढची जी वाटचाल असेल भारत ग्रीस संबंधांची ती निश्चितच या दौऱ्यामुळे प्रभावी होईल. श्रोते हो, ग्रीस राष्ट्राच्या आपल्या 1 दिवसाच्या दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, औषध उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यात आणि भारत आणि ग्रीसमधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची असल्याचं देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य योगिता उबाळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन आशुतोष भालचंद्र सावे.